राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ढालगाव व कुची गटात व गणात उमेदवारांचा त्रिलोक विजय. फेब्रुवारी 2026 झालेल्या सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कवठेमंकाळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यश मिळवले आहे. आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वपक्षीय महायुतीचे भाजप, अजित पवार गट आणि घोरपडे गट यांचे आव्हान ढालगाव व कुचीत मोडीत काढले आहे आणि वर्चस्व सिद्ध केले आहे. कवठेमंकाळमधील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. ढालगाव गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विकास हाके नागज गणातील वामन कदम, ढालगाव गणातील रविकिरण घागरे, तर कुची जिल्हा परिषद गटात दादासाहेब कोळेकर आणि कुची पंचायत समिती गणातून सिंधुताई पाटील, कोकळे गणातून वैशाली माने यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवला आहे, जो या निवडणुकीतील एक निर्णायक विजय मानला जात आहे. माजी खासदार संजय काका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी एकत्र येऊन दिलेल्या आव्हानाला मतदारांनी नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे कवठेमंकाळ तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पकड अधिक मजबूत झाली असून पंचायत न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. सिंधुताई गजानन पाटील 37, सुलभादेवी शामराव पाटील 15, पृथ्वी हिम्मतराव पाटील 3, नोटा 0, टोटल 55.